नमस्कार मंडळी, आज बनवले कांदा भजी। यालाच कोणी खेकडा भजी म्हणतं। आमच्या कोल्हापुरातील फेमस डिश आहे कांदा भजी। अगदी लहानापासून वयस्कर मंडळी सुद्धा भजी फेवरेट आहेत त्यांची। या भजीमध्ये कांदा जास्त असतो, बेसन पीठ कमी असते, म्हणून याला कांदा भजी असे म्हणतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 कांदे घेतले, बारीक असे पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये ना ओबड धोबड चेचून मी धने घातलेले आहेत। धने पावडर ऐवजी अख्खे धने चेचून घालायचे, ओवा घालायचा, थोडेसे तीळ घाला आवडत असतील तर। तिळामुळे सुद्धा खूप छान भजीला चव येते। आता इथे मी बेडगी मिरची, लवंगी मिरची, थोडं मिरची पावडर घातलेला आहे। चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर घालायची, कढीपत्ता, कोथिंबीर घालायचं, छान असं मिक्स करायचं। साखर तुम्ही घालून बघा कशी चव लागते छान। त्यामुळे आता माझा आता मिक्स करून झालेला आहे। तर आता आपण घालूया यामध्ये बेसन पीठ। बेसन पीठ कांद्याला फक्त बाइंडिंग आणण्यासाठीच घालायचं आहे, जास्त बेसन पीठ घालायचं नाही। तर मी आता इथं कमी घातलेलं आहे, जर लागलं तर परत घालूया, पण पहिला कमीच घालायचं कारण जास्त बेसन पीठ होऊ नये म्हणून। अगदी खाण्याचा सोडा चिमूटभर घालायचा आणि 1 चमचा पोहे खायचा। कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आणि छान असं पीठ मिक्स करायचं। थोडंसं पीठ ओलसर होतं कारण मिठाला कांद्यामुळं पाणी सुटतं, अगदी थोडंसं पाणी लागतं हे पीठ मिक्स करायला। आता मी इथं मिक्स करून घेतले आणि भजी तळायला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। लगेच पीठ भिजवून ठेवायचं नाही, पीठ भिजवणं आणि तेल गरम असणं ह्या दोन्हीही क्रिया एकाच वेळी व्हायला पाहिजेत। तर मी आता इथे भजी सोडून घेत आहे तेलामध्ये। बघू शकता आता इथे मी गोल्डन ब्राउन कलरवरती एक बॅच भजीची तळून झालेली आहे। ही भजी अगदी खायला चविष्ट लागतात। चपातीसोबत, ब्रेडसोबत सुद्धा ह्या भजीला खाल्ले जाते आमच्या कोल्हापूरमध्ये। तर आता इथे एक बॅच तयार झालेली आहे। आता दुसरी बॅचसुद्धा अशी छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घेते। तर आता दुसरी भजी तळायला घातलेली आहे। खूप छान आणि चविष्ट होतात ही भजी। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भजी आवडतात। आमच्याकडे ही भजी प्रत्येक गाड्यावरती खायला मिळतात। असे जातानाच गाड्याजवळून इतका छान वास येतो ह्या भजीला की वाटतं असं घेऊन खावेच। तर माझ्या आता दुसरीसुद्धा बॅच इथं तळून रेडी झालेली आहे। मिस्टरांना मिरची पाहिजे होती, तीसुद्धा मिरची तळून घेतलेली आहे। चला तर मग मंडळी, चॅनलवर नवीन असाल चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्राईब वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।